एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर आज आपण एकदम भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. तिचं नाव पचरंगी पचडी. ही एक पारंपरिक कोशिंबीर आहे आणि 5 वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवली जाते, म्हणून तिला पचरंगी म्हणतात. तर आता इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे कांदा आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर एकदम बारीक बारीकच चिरायचं आहे, असं जाडसर ठेवायचं नाही. नंतर एक शिमला मिरची आपल्याला कापून घ्यायची. तर शिमला मिरचीचे बिया काढून घ्यायच्या आहेत, मगच ती आपल्याला इथे वापरायची आहे. नंतर इथे आपल्याला 2 मध्यम साईजचे टोमॅटो ते सुद्धा बारीक चिरून घ्यायचे. नंतर एक गाजरचं साल काढून घ्यायचे आणि किसणीने त्याला किसून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता. नंतर आपल्याला कोबी असा बारीक कापायचा, एकदम पातळसर स्लाइस तयार करायचे आहेत. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही किसणीवर सुद्धा हा किसून घेऊ शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता. तर छान असं इथे स्लाइस तयार झाल्यात. तर आता इथे 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घ्यायच्यात. नंतर मूठभर कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची. तर इथे आपल्या सगळ्या भाज्या तयार झाल्यात. तर कधी कधी भाज्या खायचा कंटाळा येतो आणि भाज्या पोटात जाणं तर गरजेचं आहे, म्हणून मग असं काहीतरी करायचं जेणेकरून त्या भाज्यासुद्धा पोटात जातील आणि आपल्या जिभेला पण वेगळी चव मिळेल. तर इथे आता भाज्या सगळ्यात तयार झाल्यात. तर आता एका बाउलमध्ये आपल्याला भाज्या काढून घ्यायच्या आहेत. तर सर्वात आधी कोबी घेते, नंतर गाजर, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची. नंतर यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ आपल्याला नंतर घालायचं आहे. तर आता इथे फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग आणि मीठ. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला तडका पॅनमध्ये तेल घालायचं आहे आणि आता इथे तेल तापायला ठेवायचं. तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं आहे. नंतर मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरे घालायचे. नंतर हिंग घालायचं आहे आणि कढीपत्त्याचे पानं घालायचे. तर आता इथे आपल्याला भाज्यांमध्ये मीठ घालायचे आणि मिक्स करायचे. नंतर यावर आपल्याला तडका ओतायचा आहे आणि मूठभर कोथिंबीर घालायची. छान असं मिक्स करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे रंग पण मस्त आलाय. असा भाज्यांचा वेगवेगळा रंग आता दिसतोय. तर तयार झाली इथे आपली झटपट होणारी पचरंगी पचडी. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलंसुद्धा खातील आणि तुम्हाला यामध्ये जर दही घालायचं असेल तरी पण घालू शकता, पण अशी सुद्धा छान लागते. तर ही पारंपरिक पचरंगी पचडीची पद्धत कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.